प्रश्न क्रमांक 4 7852 पंकज भुजबळ। प्रश्न क्रमांक 7852। सभापती महोदय, हा गंभीर बाब आहे। ही रोगा संदर्भातली आपल्या या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये जी चाचणी होती CB नेटद्वारे, त्याचे जे आहे कार्ट्रिजेस जे आहे ते त्याचा तुटवडा होता आणि मंत्री महोदयांनी मान्य केलं की हा अल्पकालीन तुटवडा निर्माण झाला होता। याच्या संदर्भात मी प्रश्न विचारू इच्छितो की या 6 महिन्यामध्ये किती रुग्णांचे जे आहे निदान प्रलंबित राहिले आणि त्यामुळे किती रुग्णांचा जो आहे ह्याच्यामध्ये मृत्यू झाला, शासन याची आकडेवारी देतील का? याचबरोबर जे आहे मुंबई महानगरपालिका व राज्य आरोग्य विभागाने आवश्यक जो आहे बफर स्टॉक का ठेवला नाही? तिसरा प्रश्न असा आहे की या CB नेट मशीनपैकी किती मशीन जे आहे कार्यरत आहेत, किती जे आहेत मशीन AMC दुरुस्ती अभावी बंद आहेत? आणि चौथा प्रश्न असा आहे की आपण जे आहे मुंबईतील झोपडपट्टी व दाट लोकवस्ती भागातील रुग्णांना खाजगी प्रयोगशाळांमध्ये प्रति TB चाचणीकरिता 3 ते 5 हजार रुपये खर्च करावा लागत आहे। शासन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे या चाचण्या मोफत उपलब्ध करून देतील का? आणि कार्ट्रिजचा तुटवडा किंवा मशीन बंद पडणे याचा धोका लक्षात घेऊन राज्यस्तरीय शासनाने तातडीची जी आहे कृती योजना काही जाहीर करणार का? सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी मुंबईच्या TB संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये कार्ट्रिजेसचा पुरवठा कमी आहे अशा पद्धतीचं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं, परंतु मी आजचा स्टॉक जो आहे तो CB NAAT कार्ट्रिजेस जे आहेत ते 23,660 हे आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्याच्यानंतर TrueNAT MTB या चिप्स ज्या आहेत त्या 24,300 आपल्याकडे शिल्लक आहेत आणि TrueNAT RIF चिप्स जे आहेत ते 6,620 आपल्याकडे उपलब्ध आहेत। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये हे कार्ट्रिजेस जे आहेत ते दरमहा 10,000 लागतात, त्याच्यामुळे त्याचा दुप्पट स्टॉक जो आहे तो आपल्याकडे शिल्लक आहे। सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की या संदर्भात TBच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्याचं प्रमाण काय आहे, तर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत 2022 ते 2025 दरम्यान चाचण्यांची संख्या ही 1,75,000 आपण केलेल्या होत्या। त्याच्यामध्ये प्रमाण जे होतं 11% ते आता 8% आपल्याकडे आलेलं आहे आणि MDR TB बरे होण्याचं प्रमाण जे आपल्याकडे 45% होतं ते आता 8% आलेलं आहे। त्याच्यामुळं बीप्लाम अद्ययावत उपचार पद्धती ही आपल्याकडे कार्यान्वित आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण जे बफर स्टॉकचं आपण सांगितलं ती जी आकडेवारी आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की 1 महिन्याचा बफर स्टॉक हा आपण ठेवून देतो आणि तसा आपल्याकडे तयार आहे।